Hello everyone, my name is Shivam and welcome to my channel. So in this video I will tell you how to edit PDF format. आज मी तुम्हाला सांगणार आहे की PDF फॉर्मॅटला एडिट कसे करायचं. जनरली आपण काय करतो की कोणतेही जर आपल्याला PDFला एडिट करायचं असेल तर त्या PDFला आधी आपण वर्डमध्ये कन्वर्ट करतो. नंतर वर्डमध्ये आपण एडिट करून त्याला PDFमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि दुसरी मेथड म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणतेही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो, जसे की WPS आहे आणि कोणतेही PDF एडिटर आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. पण आज मी तुम्हाला अशा टूलबद्दल सांगणार आहे की तुम्हाला हे सर्व करायची गरज पडणार नाही आणि तुम्ही इझिली आणि तुम्ही खूप कमी वेळात आपली PDF एडिट करू शकता. त्यासाठी सिम्पली तुम्हाला ओपन करायचं गुगल क्रोम आणि इथे टाईप करायचं सजदा SADA. ओके, सजदा टाईप करायचं, एंटर करा. नंतर जे तुम्हाला हे लिंक दिसतं इथे क्लिक करायचं. नंतर इथे क्लिक करा एडिट अ PDF डॉक्युमेंट आणि जे तुम्हाला आणि इथं अपलोडवरती क्लिक करा. जे तुमची PDF तुम्हाला एडिट करायची आहे त्याला सिलेक्ट करायचं. जसं की माझ्याकडे हा फॉर्म आहे, याला सिलेक्ट केला मी. नंतर पूर्ण फॉर्मॅट येऊन जाईल, आला आहे. आता बघा हा PDFचा फॉर्मॅट आहे पूर्ण. आपण याचं काही पण चेंज करू शकतो, एडिट करू शकतो. जसं की हे डेट आहे, टायमिंग आहे, याला सिलेक्ट करा. अशा प्रकारे एडिट करू शकतो आपण. इथं पण डेट चेंज करू शकतो अशा प्रकारे. म्हणजे आपल्याला कोणत्याही ह्या PDFच्या फॉर्मॅटला चेंज करायची गरज नाही, त्याला वर्डमध्ये चेंज करायची गरज नाही. आपण डायरेक्ट PDFलाच एडिट करू शकतो अशा प्रकारे. बघा किती सिम्पल आणि इझी पद्धतीने आपण याला एडिटिंग करू शकतो. जसं की डेट ऑफ बर्थ PDFमध्ये जर रॉंग असेल तर इथं पण आपण करेक्शन करू शकतो. अशा प्रकारे एडिट केल्यानंतर सर्व तुम्हाला जे चेंजेस करायचे ते झाल्यानंतर इथं क्लिक करायचं अप्लाय चेंजेस. म्हणजे तुम्ही जे चेंज केलं आहे ते अप्लाय होऊन जाईल. चेंजेस झाले आहे पूर्ण, एकदा बघून घ्यायचं. इथे तुम्हाला दिसेल अशा प्रकारे जे आपण इथं डेट होती ते आपण डिलीट केली. अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता. एडिट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करून तुमची फाईल डाउनलोड करून घ्यायची. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.